रूप पाहता लोचनी सुख झाले वो ओस फूल देखी परिमळ गिरिया ओस फूल देखी ओस फूल देखी परिमळ गिरिया ओस फूल देखी आयुषा शेवटी देहातैसा आयुषा शेवटी देहातैसा आयुषा शेवटी देहातैसा घडी घडी काळा वाटया घडी घडी काळ वाटयाची
त्याने मागुता जन्म घेणे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुका महाराज की बोलो रे भाई गाडी वाजवा परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध
करी मना एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानये मागोता जन्म घेणे सापडला हरितयाला साधने एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानये मागोता जन्म घेणे समचरण सरोजम संद्रनीलांबुदाभम जगनविहितपानि मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोभिष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं जयांचे केली या स्मरण ओ या सकळ विद्येंचे अधिकरण दीचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता विठाला 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 गाडी वाजवा मायबा सर्वांनी भजन करा विठाला बोला कुंडली कबरदार कृष्णदेव सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय खंडेराव भगवान की आज या ठिकाणी अधिष्ठान दैवत मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांच्या कृपाशीर्वादाने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांच्या प्रेरणेने यनगे परिवाराच्या वतीनं स्वर्गीय गंगा भागीरथी सीताबाई रामचंद्र यनगे यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते. मंडळी आहेत, विद्यार्थिनी महाराज मंडळी आहे, आपल्या गावचं वैभव आहेत, आपल्या गावातील वारकरी संप्रदायाची ही प्रतिभा आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज कोळपकर सर परिश्रम घेतात, या विद्यार्थ्यांना हरिपाठ शिकवतात, काकड आरती शिकवतात, पाऊली शिकवतात तो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया हे पाया या वारकरी
हरिपाठातील 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये नाथबाबांनी मानवी जीवनाचं मूल्यांकन केलं. मानवी जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे? आपण ज्या भौतिक संपदेला महत्त्व देतो, नाथबाबा म्हणतात ती भौतिक संपदा महत्त्वाची नाही. तर मानवी जीवनामध्ये महत्त्वाचं असेल काय? धन महत्त्वाचं आहे, परिवार महत्त्वाचा आहे, प्रापंचिक व्याप महत्त्वाचा आहे, पद प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे प्राप्त होतात ना, ते आयुष्य अति महत्त्वाचं आहे. जर आयुष्य नाही मिळालं तर आपल्याला धनही कमावता येत नाही, आपल्याला परमार्थही करता येत नाही, आपल्याला भजनही करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर लोखंडे पाटील आयुष्य महत्त्वाचं आहे. बरं, आजच्या युगामध्ये प्रत्येकाची अपेक्षा आहे मला 100पर्यंत तरी आयुष्य मिळालं पाहिजे. पण भगवंताने रेकॉर्डली 100 वर्ष दिलेलं आहे आयुष्य, पण ते प्रत्यक्षात भरत नाही ना तेवढं. का हो किरू बाबा, 100 वर्षाचं आयुष्य भरतंय का? नाही भरत. पहिली मंडळी जगायची 100 वर्ष, पण आताची मंडळी 100पर्यंत जगतात का? नाही जगत. 100 मिळाले रेकॉर्डली, 50 वर्ष झोपेत गेले. किती राहिले खाली? 50. 50 मधले 20 वर्ष गेले शिक्षण घेण्यात. किती राहिले? 30. 30 मधले 10 वर्ष गेले आजारपणात. किती राहिले? 20. 20 मधले 5 वर्ष गेले लग्न समारंभ अटेंड करण्यामध्ये. किती राहिले? 15. 15 मधले 3 वर्ष कोरोनात गेले ना. किती राहिले? 12. मग कामाचं आयुष्य किती? काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले पाहेगा. अल्प आयुष्य मानव देहा, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये मालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा. आयुष्य मानव देहा, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये मालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ती पाहेगा. गोरखदादा, भजनाला किती आयुष्य शिल्लक राहतं आपलं? भजनाला किती राहतं? परोपकाराला किती राहतं? पुण्यप्राप्ती करता किती आयुष्य राहतंय? बरं, याच्यातलं एक बारकाव आहे सुनील भाऊ. आयुष्य कसं येतं आणि कसं निघून जातं कळत पण नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. आपल्या नजरेसमोर ते आयुष्य प्रवाहित होतंय, निघून जातं. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक छोटं उदाहरण सांगायचे की आपण जर गोदामय्याच्या कडेला बसलो आणि प्रवीणदादा गोदामय्याला जर पूर आला ना, तर गंगेच्या तीरावर बसल्या बसल्या फक्त गंगेवर नजर टाका. नजर टाकल्याबरोबर जे पाणी डोळ्यासमोर होतं ना, ते नजर टाकायच्या बरोबर लगेच काही सेकंदात पुढे निघून जातं. आपली नजर स्थिर राहते, पण पाणी प्रवाहित आहे. आपण जागेवरच आहोत. पाणी गेलं, महाराज फार गमतीनं सांगायचे, तसं तुमचं माझं आयुष्य आहे, हे जन्माला आल्यापासून प्रवाहित आहे. एक एक दिवस आमच्यात बदल होत चाललाय, बदल होतोय आमच्यात, पण तो जाणवत नाही आपल्याला ना, आपण मान्यही करत नाही. शाळेतला 10वीचा फोटो पहा आणि आत्ताचा फोटो पहा. शाळेतलं जाऊ द्या, आधार कार्डवरचा फोटो पहा, आत्ताचा फोटो पहा. पत्रिकेत छापायला फोटो द्या म्हटल्यावर आधार कार्डवरचा फोटो कुणीच देत नाही.
कारण आधार कार्डवरचा फोटो पाहिल्यावर आणि आत्ताचा फिल्टर लावून तयार केलेला फोटो पाहिल्यावर असं वाटतं तो मी नव्हेच. जो आधार कार्डवरचा फोटो आहेत ना संजू भाऊ, तो आजच्या फोटोबरोबर मॅच होत नाही ना, कारण सध्या फिल्टरचा जमाना आहे. हां, फिल्टर लावून फोटो क्लिअर करून मग आपण समोरच्यांना पाठवतोय ना. त्याचं कारण बदल हा काळाचा नियम आहे. काळ हा थांबून राहत नाही. तसं तुमचं माझं आयुष्य प्रवाहित होत आहे. जसं सुगंधित फुलातला सुगंध येतो निघून जातो ना, तसं त्या फुलालाही कळत नाही, पण सुगंध संपल्यावर कळतं त्याला की आपल्याला सुगंध असेपर्यंतच किंमत होती. सुगंध संपल्यानंतर ते फुल देठाला ओस राहत आहेत, एकटं राहत आहेत. तसं तुमचं माझं आयुष्य संपल्यानंतर आमचा देह एकटा राहील. अभंगाचं पहिलं चरण. परिमळ गेल्या ओसा फुलात परिमळ गेल्या ओसा वा वा. परिमळ गेल्या ओसा फुलात 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 अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ म्हणजे सुगंध. सुगंध संपला की फुलाची किंमत संपली. आयुष्य संपलं, तुमच्या माझ्या देहाची किंमत संपली. आयुष्या शेवटी देह तैसा. मग देह दिला देवाने, पहिलं भाग्य. त्यात भारतात दिला, दुसरं भाग्य. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तर हाच देह जर अमेरिकेत दिला असता, परदेशात दिला असता, तर परदेशामध्ये भजन होत नाही ना, परदेशामध्ये सप्ताह होत नाही. जर परदेशात भजन सप्ताह झाला असता तर एखादी तारीख आली असती ना आपल्याला. स्वित्झर्लंडला आहे बा श्रीमद भागवत कथा आहे, चला एखादी तारीख कीर्तनाची द्या आम्हाला तिकडं. होत नाही ना. हां, भारत देशात भजन घडतायत म्हणून भारत देशात आमचा जन्म झाला, दुसरं भाग्य. त्यात महाराष्ट्रात जन्म झाला, तिसरं भाग्य. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांच्या परंपरेत आमचा जन्म झाला, चौथं भाग्य. आणि आणखीन एक भाग्य सांगू, सगळ्यात महत्त्वाचं भाग्य की गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या सान्निध्यात आमचा जन्म झाला, हे सगळ्यात मोठं भाग्य. आपण देवच पाहिले डोळ्याने, सेवा केलीत आपण डोळ्याने. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. चालते बोलते ब्रह्म आपण पाहिलेत, रागवणारं ब्रह्म आपण पाहिलं, रागवल्यानंतर तितक्याच प्रेमानं पाठीवरून थाप टाकणारं ब्रह्म आपण डोळ्यांनी पाहिलं. हो, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारखे. हे दिसतात तुमच्या माझ्यासारखे पण असतात मात्र देवस्वरूप असतात, ब्रह्म आहेत. आपण डोळ्याने पाहिले, आपल्या डोळ्याचं पारणं फिटलं रावसाहेब दादा. या डोळ्याचं भाग्य. यांनी गुरुवर्य महाराजांना पाहिलं, भजन केलं, सप्ताहामध्ये भजन केलं, भोजन प्रसाद घेतला, महाराजांच्या सान्निध्यात रमलो. बरं, बेटात गेल्यावर आपण दर्शन घ्यायचो. इथं बसणारं प्रत्येकजण मला सांगेल की दिवाणदादा एकदा दर्शन घेऊन पोट भरत नव्हतं आपलं. बेटात तासभर थांबलो ना तरी महाराज वरीवर बसलेले असायचे. आणि एका तासामध्ये 3-4 वेळा आपण जायचो, पुन्हा जायचो, दर्शन घ्यायचो, पुन्हा असं होऊन यायचो परत.
हो, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्ही इतके भाग्यवान आहात ना की तुमच्याकडे एका साधूने हट्ट करावा, आम्हाला आमरसाची पंगत पाहिजे. बोला, बेटात गेल्यावर महाराजांनी हक्काने म्हणावं, का हो येलम वस्तीकर, किती दिवस झाले तुमचं पाणी माहीत नाही आम्हाला राजा हो. मग येलम वस्तीवरच्या मंडळी म्हणायच्या, आता नानी ताई या मंडळी असायच्या माता भगिनी, ह्या म्हणायच्या तुम्ही म्हणाल तेव्हा पंगत चला, नाही तर आम्ही इथं घेऊन येतो पंगत. हां, एका देवाला आपण पाहिलं ते सगळ्यात मोठं भाग्य आहे आपलं. मी तर सांगेल पुढच्या पिढीला आता हे भाग्य नाही ना हो, की ज्यांनी महाराजांना डोळ्याने पाहिलं त्यांचे डोळे भाग्यवान आहेत, त्यांचा देह भाग्यवान आहे, त्यांचं जीवनच भाग्यवान आहे. हो, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे आपलं. म्हणून आयुष्य हळूहळू पुढे जाईल, पण जेवढं आयुष्य आपण भजनामध्ये व्यतीत करतो ना, साधू सेवेमध्ये व्यतीत करतो ना, बस तेवढं आयुष्य आपलं धन्य आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ ही मंगळ मंगळाचे. हां, चिंतनात जेवढा वेळ जाईल, महाराजांच्या सेवेत जेवढा वेळ जाईल, वडीलधाऱ्यांच्या सेवेत जेवढा वेळ जाईल, तेवढा वेळ आपला भाग्यवान आहे. हो, म्हणून आयुष्याच्या बाबतीमध्ये एक बारकावा नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य हे आमचं हळूहळू हळूहळू संपत जातं, एकदम नाही संपत ते, एकदम नाही. जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, लोखंडे पाटील 2 लिटर पेट्रोल टाकलं ना, तर ते पेट्रोल टाकल्याबरोबर संपत नाही. ते कधी संपतं? ते ज्यावेळी नोझल आपल्या टँकमध्ये आपण टाकतो ना, त्यावेळेस पहिला थेंब पडला ना प्रवीण दादा टाकीमध्ये, तिथूनच ते संपायला सुरुवात होती, एकदम नाही संपत. तसं आयुष्य आहे हे, तुम्ही मी पहिला श्वास घेतला ना की तिथूनच ते संपायला सुरुवात होते. विठ्ठला विठ्ठला ऐका आता, एखाद्याचं आयुष्य 60 वर्षाचं आहे. किती वर्षाचं? 60. आणि आयुष्य मोजण्याचं डिपार्टमेंट काळाचं आहे. 60 वर्षाचं आयुष्य आहे आणि काळाची मोजणी उतरत्या क्रमाने आहे आणि आमचं आयुष्याची मोजणी चढत्या क्रमाने. जर 60 वर्षाचं आयुष्य घेऊन जन्माला आला आणि त्याचा पहिला वाढदिवस झाला ना, पहिला वाढदिवस, तर काळाच्या मशीनला रिडिंग पडतं 59. दुसरा वाढदिवस झाला इकडं, काळाचं मशीन म्हणतं 58. 5वा वाढदिवस 55. 10वा वाढदिवस 50. 20वा वाढदिवस 40. 30वा वाढदिवस 30. 40वा वाढदिवस 20. 50वा वाढदिवस 10. 51वा वाढदिवस, मदत करा ना बसल्या बसल्या. हां, तुम्हाला भीती वाटायला लागली असं ना. 51, 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1, संपलं आयुष्य. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.
वाट याची पाही अजूनही किती आहे अवकाश. काळ आमची सर्वांची वाट पाहतो. याच्यातून नाथ बाबा स्वतःच्या मनाला समजावून सांगतायत. हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. स्वतःच्या मनाला बोध घे असा उपदेश बाबा करतात. कारण आपल्याला ईश्वर कृपेने उदंड आयुष्य मिळालं. आमच्या खटवंगरायला 1च तास होता. 1 तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवांगरायनं भाग्यदशा कशी प्राप्त केली तर नामसाधनेवर आरूढ झाले आणि नामसाधनेद्वारा खटवांगरायाला भगवत प्राप्ती झाली. सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं ये मागुता जन्म घेणे. ज्ञानेश्वर माऊली. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय मातोश्रींच्या चरणी समर्पित करतो. आलेली सगळी पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी आपण सर्वजण या एनगे परिवाराच्या इलम परिवाराच्या साबदे परिवाराच्या चामे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात. त्याबद्दल हा परिवार सदैव आपला ऋणी राहील. या परिवारावरचं प्रेम आपण सदैव असंच राहू द्या ही खंडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी भोजन प्रसाद घेऊन जा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 सद्गुरु गंगागिरीजी महाराज की सद्गुरु नारायणगिरीजी महाराज की खंडेराव भगवान की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सब संतन की जय.